भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो आणि मराठी मनाचे मानवबिंदू हिंदू हृदय सम्राट आदरणीय सरसेनापती बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदीगे साहेबांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आज आपल्या सूर्योदय या दैनिकाचा आजचा वर्धापन दिन पाचवा वर्धापन दिन या पवित्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये संपन्न होतोय। या कार्यक्रमाला उपस्थित असलेले मुख्य संपादक आपले गंगाधरजी काळकुटे, आमचे तालुका प्रमुख बंधू तरडे, त्यानंतर आमचे जुने सहकारी आमचे रविशेठ लाड, आमचा करडे, त्याचप्रमाणे आमचा निखिल शिंदे, आमचा सुरेश पवार आणि व्यासमंडळ आमचा म्हसळा तालुक्यामध्ये राहिला आणि त्यांचे सर्व सहकारी मान्यवर आणि ज्यांना पुरस्कार आज प्रदान करणार आहे ते सर्व पुरस्कार करते की ज्यांनी ज्या कार्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यांना आपल्या या सूर्योदय दैनिकाच्या माध्यमातून आजचा हा पुरस्कार दिला जातोय आणि आपल्याला धन्यवाद देतो। म्हणजे थोडी घाई पण आहे, खरं म्हणजे अजून अर्धा तास तुमच्याबरोबर द्यायला पाहिजे होतं आम्हाला, परंतु तेवढा वेळ नाही देता येत। 1.5 तास झाली माणसं उभी आहेत आणि ते एक योजनेचं उद्घाटन करतो मी चांगल्या कामाचं आणि मनोजदादा जरांगे पाटलांचा आत्ता माझा फोन झाला, काळकुटे साहेबांनी मला फोन लावून दिला, त्यांना हे सांगितलं ते नंतर थोडं त्यांचं मनोगत व्यक्त करतील। काही तब्येतीच्या कारणामुळे येऊ शकले नाही, कारण सारखे उपास करून शरीर थोडं थकलं आहे, त्यांनाही आपण शुभेच्छा व्यक्त करूया त्यांच्या तब्येतीबद्दल आणि तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो की हे सूर्योदयचं दैनिक आणि यांचे फॉलोअर्स बोलतात 20 लाख फॉलोअर्स आहेत आणि चांगलं काम यांच्या माध्यमातून होतं आहे। पत्रकाररित्या आमच्यासाठी फायद्याचं आहे, थोडं तोट्याचं पण आहे, थोडं फायद्याचं पण आहे, कारण कधी आमची बिन पाण्याने करून टाकतात, नाहीतर कधी मग अगदी उंचावरती नेऊन ठेवतात, पण त्यांचं काम आहे, कर्तव्य आहे, योग्य आहे। जो चुकल त्याला मग बरोबर त्यांचा जय महाराष्ट्र करावा लागतो, पण जर चांगलं काम करल त्याला पण त्यांनी उंचीवर नेऊन ठेवायचं काम केलेलं आहे। आणि म्हणूनच जे निर्भीड पत्रकाररित्या बोलतात आणि वस्तुस्थितीला धरून काही नाहीतर नुकतंच लांबून चालन करणं मला हे पटत नाही। ते योग्य आहे, ते योग्य आहे, चूक आहे ते चूक आहे, त्याला काय अडचण नाही आहे। चूक असं 4 पावलं मागं सरकला, नमस्कार केला, संपला विषय, परंतु आपलं जे काही काम आहे हे थोडं अडचणीचं आहे, कारण कित्येक लोकांचा रोष ओढून घ्यावा लागतो हे आम्हालाही माहिती आहे। तरी की आपण म्हणजे जे काम करतायत त्याला माझ्या शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।